आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्गावर देवेडे माधाळ येथे एका धोकादायक वळणावर रविवारी सकाळी मोटरसायकल आणि चारचाकी याच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात कोल्हापूर येथील सिद्धेश विलास रेडेकर वय वर्ष 23 राहणार माळी कॉलनी टाकाळा कोल्हापूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला। सिद्धेश हा कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होता। सिद्धेश रेडेकर याला मोटरसायकल रायडिंग आणि फोटोग्राफीची विशेष आवड होती। रविवारी सकाळी 6 वाजता तो आणि त्याचे मित्र कोल्हापुरातून आंबोली घाटात रायडिंगसाठी निघाले होते। घाटात विविध ठिकाणी त्यांनी फोटो सेक्शन केले आणि नंतर परतीच्या मार्गावर सिद्धेश आपल्या गाडीवर पुढे होता, तर त्याच्यासोबत त्याच्या मागे त्याचे मित्र होते। दरम्यान देवेडे माधाळ येथे असलेल्या एका धोकादायक वळणावर कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या तवेरा गाडीची सिद्धेशच्या बाईकला समोरासमोर जोरदार धडक बसली। या अपघातात त्याच्या डोक्यावरील हेल्मेट तुटून रस्त्याच्या कडेला पडलं। त्याच्या डोक्याला, छातीत आणि हाताला गंभीर दुखापत झाली। त्याला तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर त्याला गडिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेबाबत सिद्धेशच्या मित्रांनी आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार तवेरा गाडीचा चालक विजय अरविंद पाटील राहणार यादवनगर कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघातामुळे सिद्धेशच्या मित्र परिवारात आणि कोल्हापूर परिसरात शोककळा पसरली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।